नर्मदे यार, हा कुत्रा जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर आमच्या मागे आला आहे. आणि इथे एका दुकानावर आम्ही त्याला बिस्किट पुडा वगैरे घातला आणि त्याला मागं पाठवायचा प्रयत्न केला. तर त्यांनी असं सांगितलं की हा कुत्रा रोज परिक्रमावासियांना 7 ते 8 किलोमीटर सोडून परत रिटर्न येतो. आता जवळपास हा आमच्या मागे 3 किलोमीटर चालला आहे. त्याला सांगितले आम्ही जा मागं, तरी तो ऐकत नाही. आता बघू कुठपर्यंत तो आमच्या बरोबर येतोय. जय श्रीराम. नर्मदे यार. हे बघा निघाला आमच्या पुढे. त्याला कोणीतरी शर्ट वगैरे घातलंय त्याला ऊन नाही लागू म्हणून. ते दुकानदार सांगत होते की हा सकाळीच काही नर्मदा परिक्रमावासी सकाळी गेले, त्यांना सोडून हा परत रिटर्न आलेला आहे. आता तुम्हाला पुढच्या आश्रमापर्यंत सोडून परत 5-6 किलोमीटर गावामध्ये निघून जाईल. त्याला कळते व्हिडिओ काढतात. हा हा कोणी बी त्याला भाकरी देतात. हा हा ते बघा आता परत ते गाडीच्या मागे तो आलेला आहे. त्या गाडीच्या बरोबर त्याने आता इथं बघितलंय ना, तर बरोबर त्या गाडीच्या बरोबर तो तिथे चालतोय. निघा तुमच्या हिशोबाने, पण खुंटामोडीला तुम्ही लवकर पोहोचून जाणार. काठी पार करू शकता तुम्ही. हो, जाऊ शकता. खुंटामोडी चहा वगैरे वगैरे चाय वगैरे घेऊन घ्यायचं. चालूमध्ये चहा वगैरे घ्या तुम्ही. कुसगाव किती किलोमीटर आहे? ते काय तो कुत्रा आला परत. हा प्रोग्राम आहे त्याला ठेवायला जायचे लिहायचे कसं करतो हा. आता याला कोणीतरी शर्ट घातलेला आहे ऊन लाय लागू म्हणून. तो फार प्रेमाळू कुत्रा आहे, त्यामुळे राहिला तो. आपण गाडीवाले फास्ट येतात ना, त्यामुळे त्याची भीती वाटते त्याला कोणी उडू नये वगैरे म्हणून. आता त्याने बघितलंय तर तो परत मागे येणार. आता या साईडला जोपर्यंत गुजरात पोहोचेल तोपर्यंत साईडला चालायचे तुम्ही. कसं इकडचे लोक आहे ना, आधीच मागच्या गावात त्या माणसांकडून माहिती मिळाली का प्रत्येक जण त्या कुत्र्याला खायला वगैरे देतं. आणि जे परिक्रमावासी ह्या मार्गाने जातात, तर हे भैरवनाथ आणि यांचे एक भाऊ आहेत, ते प्रत्येक परिक्रमावासियांच्या मागे 7 ते 8 किलोमीटर त्या आश्रमात त्यांना पोच करतात आणि परत रिटर्न जातात. म्हणजे मैया कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यासोबत सदैव राहते. नर्मदे यार. जय श्रीराम. भैरवनाथ महाराज की जय.